नमस्कार श्रोते हो, आपण संवाद कौशल्य भाग 2 यासाठी परत आपलं मनपूर्वक स्वागत. मागील भागात म्हणजे संवाद कौशल्य भाग 1 मध्ये आपण पाहिलं की संवाद कौशल्य म्हणजे नक्की काय आणि त्याचे इतर पैलूही पाहिलेत. पण उर्वरित पैलू आपण या भागात पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा मी स्वागत करतो डॉक्टर स्मिता कुलकर्णी मॅम यांना. नमस्ते. नमस्ते. मागच्या भागात आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या संवाद कौशल्या बाबतीत, पण या भागात आपण पाहणार आहोत की संवाद कौशल्य हे आशा सेविकांसाठी नक्की कसं उपयोगी पडू शकतं. फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपण आशा संवाद या कार्यक्रमामध्ये भेटत आहोत आणि मागच्या पहिल्या भागात आपण काही बेसिक गोष्टी म्हणजे संवाद कौशल्य म्हणजे काय, चांगला श्रोता होण्यासाठी कुठले गुण असावे लागतात, त्याच्यानंतर आपली देहबोली कशी असली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी आणि गैरसमज किंवा चुका प्रामुख्यानं संवादामध्ये काय होतात असं सगळं आपण पाहिलेलं आहे. आता ह्या भागामध्ये प्रामुख्यानं आपण हेच बघणार आहोत की आशा सेविका जेव्हा गाव पातळीवर काम करत असतात तेव्हा त्यांना हा एक संवाद कौशल्य कशी उपयोगी पडू शकतात. तर सुरुवातीला आपण हे बघूया की आशा ताई ज्या सगळ्या आहेत, आशा सेविका ज्या आहेत, त्यांचं कामच जे शासनाने त्यांना ठरवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये समुदाय, आरोग्य सेवा, व्यावसायिक आणि शासनाचे वेगवेगळे विभाग या सगळ्या भागधारकांशी किंवा या लाभार्थींशी संवाद साधणं हेच आशाताईंचं खूप महत्त्वाचं काम आहे. आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणं हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. मग असं हे काम पार पडताना ही भूमिका जी शासनाने त्यांना वठवायला सांगितले ती पार पाडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ज्यांच्याबरोबर काम करतात म्हणजे समुदायाशी काम करत असताना समुदायाचा विश्वास संपादन करणं हे फार महत्त्वाचं आहे. किंवा आरोग्य सेवेविषयी विश्वास निर्माण करणं हे फार महत्त्वाचं काम आहे. आणि मग हे का महत्त्वाचं आहे तर त्या प्राथमिक दुवा आहेत आपली आरोग्य सेवा विभाग आणि जनसमुदाय यांच्यात त्या दुवा असल्यामुळे लोकांना एकंदरीतच आरोग्यपूर्ण असं वर्तन स्वीकारण्यासाठी किंवा वैद्यकीय मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जनसमुदायाचा त्यांच्यावर विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग हे संवाद कौशल्य किंवा संप्रेषण हे नेमकं याच कामासाठी आशाताईंना मदत करत असतं. तर पहिलं म्हणजे मागच्या वेळी आपण जे बघितलं की एम्पथी म्हणजे आस्थापूर्ण जेव्हा आशाताई जनसमुदायाचं ऐकत असतात किंवा ज्या महिलांबरोबर त्या काम करतात, गरोदर महिलांबरोबर त्या जास्त प्रामुख्यानं काम करतात आणि एकंदरीतच गावामध्ये वेगवेगळी रोगराई आल्या किंवा काही बेसिक लसी आहेत, लसीकरणाचे कार्यक्रम असतील, अशाबरोबर समुदायाशी संवाद साधतात. तर आस्थापूर्ण जेव्हा त्या ऐकतात तेव्हा साहजिकच एक जनसमुदायाचा विश्वास त्यांच्यावर बसायला सुरुवात होते. आणि ॲक्टिव्ह लिसनिंग सक्रिय असं ऐकणं म्हणजे चांगल्या श्रोत्याचे जे गुण आपण बघितले होते ते जर गुण त्यांनी आत्मसात केले तर एकंदरीतच एक सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करणं आणि एक आदरणीय म्हणजे सगळ्यांना रिस्पेक्टफुल आदर भाव एकंदरीतच जनसमुदायाशी संवाद साधताना निर्माण होणं हे खूप सोपं जातं. आणि त्याच्यामुळे मग एकंदरीतच आशाताईंवरचा विश्वास वाढून आरोग्याप्रतीचं वर्तन जे शासनाला अपेक्षित आहे ते जनसमुदायाकडनं फार सोप्या पद्धतीनं आपोआप आचरणात आणलं जातं असं मला वाटतं. तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आशा सेविकांचं महत्त्वाचं काम म्हणजे एकंदरीतच शिक्षण, आरोग्यविषयक आरोग्य शिक्षण आणि त्याप्रती जागरूकता वाढवणे हे एक महत्त्वाचं काम त्या करतात. आणि हे महत्त्वाचं का आहे तर आरोग्य असेल, स्वच्छता असेल किंवा पोषणासारखा विषय असेल, कुटुंब नियोजन असेल, लसीकरण असेल, याविषयी समुदायाबरोबर समुदायाला शिक्षित करणं ही आशा कार्यकर्त्याची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. मग अशा वेळी जेव्हा आपल्याजवळ जर संवाद कौशल्य आपण उत्तम असलं आपल्याजवळ तर जटिल अशी जी काही आरोग्यविषयक माहिती आहे
ती माहिती आशा सेविका ह्या सोप्या अगदी समजण्यायोग्य अशा शब्दामध्ये जर सांगायला लागला, ती क्षमता त्यांनी जर विकसित केलं तर निश्चितचपणे आशा ह्या त्यांच्या म्हणजे सगळा समुदाय हा आशांच्या सल्ल्यानुसार कार्य करायला लागतो आणि एकंदरीतच आपण असं म्हटलं की एक सशक्त जनसमुदाय आपल्याला निर्माण करायचा आहे. तर त्याच्यासाठी हे शिक्षण आणि जागरूकता हे 2 मुद्दे महत्त्वाचे ठरतात आणि आशाताईंचा रोल त्यामुळेच याच्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. आणि मग संवाद साधताना त्या अगदी संवादामध्ये काही कथा, काही उपमा किंवा काही व्हिज्युअल एड्स अशा जर त्यांनी वापरल्या तर हे सगळंच शिक्षण एकंदरीतच आकर्षक आणि संस्मरणीय ठरतं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे मॅडम. म्हणजे मी बऱ्याच आशांनाही पाहिलं की ते आपल्या जे काही रुग्ण आहेत किंवा त्यांचे जे काही समुदाय आहे, आता समजा एखादी माता असेल आणि त्या मातेला बाल संगोपनाविषयी काही सांगायचं झालं तर ते सहजरित्या आपल्या चॅनलवरचेच व्हिडिओज बरेचदा आपल्या त्या जे काही माता आहे समोरची तिला दाखवतात आणि तिला ते सगळं समजतं आणि यातूनच खूप छान संवाद ते साधत असतात आणि आपला प्रचार पुढे नेत असतात. अगदी बरोबर आहे. ह्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, तर बऱ्याच रूढी परंपरा आपल्या समाजामध्ये असतात आणि मग त्या अडथळ्यांवर अशा काही रूढी परंपरा असल्या तर तशा पद्धतीच्या अडथळ्यांवर अडथळ्यांना पार करून पुढं जाणं हे एक खूप महत्त्वाचं काम आशा सेविका करते. कारण अनेक समजुती खोलवर रुजलेल्या असतात, अंधश्रद्धा सुद्धा असू शकतात आणि ज्या त्यांना मग आधुनिक जे काही आपण आरोग्य सेवा स्वीकारण्यासाठी त्यांना सांगत असतो त्याच्यासाठी तो जनसमुदाय किंवा त्या माता तयार नसतात. तर बऱ्याचदा संवाद कौशल्य जेव्हा आपल्याजवळ असतं तेव्हा संयम आणि ती जी काही रूढी परंपरेशी आवश्यक अशी संवेदनशीलता जर आशाजवळ असेल तर तो संयम आणि ती संवेदनशीलता याच्या संयुक्त विद्यमानं अत्यंत प्रेरक असा संवाद आशा त्यांच्याशी साधू शकते. आणि एकंदरीत मग त्या मातेला जर काही अशी काळजी वाटत असेल किंवा असे काही रूढी परंपरा, चुकीच्या अंधश्रद्धा यांना त्या फॉलो करत असतील, त्या पाळत असतील आणि त्यांना त्या मातांना सुद्धा खरं तर बऱ्याचदा हे जाणवत असतं, त्या धडपड करत असतात पण त्यांना कुणाची तरी मदत हवी असते. तर आशाने अशा पद्धतीनं प्रेरक संवाद साधला आणि जर अशा मातांना किंवा एकंदरीतच जनसमुदायाला मदत केली तर त्याचा खूप एक चांगला सकारात्मक परिणाम घडून येतो असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे मॅम. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी संवेदनशील घडत असतात. म्हणजे अनेक वेळा संवाद साधताना माझ्या मते आशांनाही बरेच अशा गोष्टी समोर येत असतील, अडीअडचणी येत असतील किंवा मतभेद सुद्धा पाहायला मिळत असतील आणि जर असे मतभेद झाले किंवा असे कॉन्फ्लिक्ट जर त्यांच्या समोर येत असतील तर त्यांनी नक्की काय करावं असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर आहे. खरं सांगायचं तर असं संघर्ष किंवा मतभेद निराकरणासाठी सुद्धा उत्तम संवाद कौशल्य खूप मदत करतात असं मी आवर्जून सांगू इच्छिते. कारण आशा सेविकांना एकंदरीतच समुदायाचे सदस्य किंवा स्थानिक नेते किंवा वेगवेगळ्या कुटुंबांशी त्यांचा संपर्क येत असतो आणि हे सगळेजण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा त्यांना संघर्षाचा सामना, कारण वेगवेगळी मतं असतात, वेगवेगळे पक्ष असतात, वेगवेगळ्या रूढी परंपरा असतात, असं सगळं असतं. तर चांगला जर तुमचा संवाद साधलात तुम्ही तर एकंदरीतच ताणतणावाची परिस्थिती कमी करण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण त्या जो संघर्षाचा मुद्दा आहे त्याच्यातनं मैत्रीपूर्ण उपाय शोधण्यासाठी तुम्हाला उत्तम संवाद कौशल्य ही नेहमीच मदत करतात. आणि प्लस शांत आणि आदरयुक्त स्वरामध्ये तुम्ही जर त्यांच्याशी संवाद साधला तर आपोआपच परस्पर आदर वाढतो आणि एक विश्वासाचं, मगाशी जसं म्हटलं तसं विश्वासाचं वातावरण तयार होतं आणि शासनाच्या सगळ्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत किंवा त्यांनी शिक्षित केलेली आशा आपल्या समोर आलेली आहे आणि खरंच ती आपल्याला मदत काहीतरी घेऊन आलेली आहे असा एक प्रकारचा आदरभाव तिच्याबद्दल निर्माण होतो आणि मग तिचं काम आणि तो एक जो काही अडथळा निर्माण झालेला आहे तो आपोआपच दूर व्हायला याची फार मदत होते असं मला वाटतं. खरंच आहे, खरंच आहे. पण मला असं विचारायचं होतं तुम्हाला की सगळ्यात पहिल्या भागामध्ये म्हणजे संवाद कौशल्य याच्या भाग 1 मध्ये आपण बोललो होतात की
संवाद कौशल्यामध्ये लिखित कौशल्य पण असणं अगदी तितकंच गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा लिखाणाची कामं सुद्धा आशाताई आपल्या करत असतात आणि त्यांना हे समजणं माझ्या मते गरजेचं आहे की लिखित कौशल्यामध्ये नक्की काय काय येतं आणि ते कौशल्य त्यांनी कसं वाढवावं. अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण शासनाचं सगळं काम हे अभिलेख व्यवस्थापन आणि वेगवेगळे अहवाल शासनाकडे पाठवणे, विविध माहित्या गोळा करणं आणि त्याचं व्यवस्थापन ही फार एक महत्त्वाची आणि संवेदनशील अशी गोष्ट आहे. आणि आशांच्या कामाचं स्वरूप बघितलं तर आशा डायरीच्या माध्यमातून वेगवेगळे अहवाल, माहिती त्यांना एकत्रीकरण करणं आणि त्याचं उत्तम पद्धतीनं सादरीकरण करणं हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अशामुळे ज्या माहिती त्या गोळा करत आहेत त्याच्या अचूक नोंदी ठेवणे, अचूक अहवाल धोरणांचं नियोजन करणं आणि एकंदरीतच त्यांना जी संसाधनं मिळालेली आहे त्याचं योग्य व्यवस्थापन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला अशा पद्धतीची लिखित कौशल्य आपल्याजवळ असतात, ती आपल्याला सुनिश्चितपणे माहिती असतात, तेव्हा आपले जे काही अहवाल असतात ते आपण स्पष्ट, पूर्ण आणि अचूक पद्धतीनं हे ठेवू शकतो. आणि जेव्हा गरजेनुसार मग आपला इमिजिएट बॉस असेल किंवा शासनाला वेगवेगळी माहिती पाठवतो तेव्हा त्या अहवालांचं एकत्रीकरण आणि सादरीकरण हे सहज सोपं शक्य होतं. तसंच वेगवेगळ्या सभा आपल्या असतात, मीटिंगसाठी आशांना एकत्रित यावं लागतं. अशावेळी जी आशा आपलं सादरीकरण उत्तम करते तिचा एक वेगळाच प्रभाव पूर्ण गटावर पडत असतो आणि तिचं चांगलं काम हे सगळ्यांच्याच नजरेत भरत असतं. आणि म्हणूनच असं लिखित कौशल्य आणि शासनाचे जे काही वेगवेगळे पत्रव्यवहाराच्या पद्धती आहेत त्या जर किंवा टिप्पणी लेखनाच्या, अहवाल पाठवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण शिकून घेतल्या, आज आपण त्याच्यावर खूप भर दिलेला नाही आहे, पण ते जे काही फॉर्मॅट्स वेगवेगळे शासनाने ठरवलेले आहे ते व्यवस्थितपणे आपण जर मेंटेन केले, ठेवले तर मला वाटतं एकंदरीतच आशांचं कामकाज त्यांना सुद्धा सोपं जातं आणि त्याचं सादरीकरण, मांडणी आणि शासनाला त्या अहवालाच्या आधारे पुढे काही पॉलिसी ठरवण्यासाठी, धोरण ठरवण्यासाठी पण खूप छान उपयोग होतो. त्यामुळे हे कौशल्य फार महत्त्वाचं आहे. आता ही जी आपण चर्चा केली त्याच्यावरनं एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की गाव पातळीवर काम करत असताना आशा सेविकांसाठी संवाद कौशल्याचे कोणते पैलू महत्त्वाचे आहेत हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. पण मी पुन्हा एकदा ते पैलू एकदा अधोरेखित करते जेणेकरून ते तुमच्या मनावर अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवणं किंवा बिंबणं हे सोपं जाईल. तर पहिलं म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग, सक्रिय ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आशाताई तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता तो जनसमुदाय, त्याच्या गरजा आणि त्यांना वाटणाऱ्या ज्या काही सगळ्या काळजी आहेत त्या समजून घ्यायला असं ॲक्टिव्ह लिसनिंग तुम्हाला खूप महत्त्वाचं पडणार आहे. दुसरं म्हणजे आस्थापूर्ण ऐकणं, म्हणजे त्या क्षणी संवाद साधत असताना समोरच्याला नेमकं काय वाटतं आहे, कोणत्या भावभावनांना तो सामोरं जात आहे हे जर तुम्ही लक्षात घेऊन त्याच्याशी संवाद साधला तर तुमचे जे काही विचार आहेत ते त्यांना खूप मौल्यवान आणि तुम्ही खूप जवळच्या त्यांना वाटायला लागता. त्याच्यानंतर तुम्ही जो काही संवाद साधत आहात, काही छोटा मोठा जो काही संवाद आहे त्याच्यामध्ये स्पष्टता असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या योजनेविषयी तुम्ही सांगत असला तर शासनाचे त्या योजनेविषयीचे निकष काय आहे, कुणाला त्याचा लाभ मिळू शकतो, कोणाला का मिळू शकत नाही, याची स्पष्टता तुमच्या मनात असणं आणि ती स्पष्टता समोरच्यापर्यंत पोचवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा मुद्दा जो बघितला होता तो म्हणजे देहबोली. देहबोलीकडं म्हणजे स्वतःच्या आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही संवाद साधत आहात त्यांच्या देहबोलीवर आपण लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण फक्त शब्द याच्यावर जर विश्वास ठेवून संवाद पुढे निघाला तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्याकडून सुटतात आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात. जसं मी म्हटलं की एखादी व्यक्ती आपल्याबरोबर त्याचा खूप एक आनंददायक असा अनुभव शेअर करत असेल आणि अशा वेळी आपण दुःखी चेहऱ्यानं जर त्याला प्रतिसाद देत असू तर त्याला ते चांगलं वाटणार नाही किंवा आपल्या आनंदामुळे ह्यांना आनंद झाला नाही असा गैरसमज सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून अशी देहबोलीकडे आपण लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे
एकंदरीतच आपल्याला जो काही प्रतिसाद येत आहे किंवा प्रतिक्रिया जनसमुदाय देत आहे त्याची छान पद्धतीनं हाताळणी करता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा फीडबॅकसाठी आपण खुलं असणं हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपली कार्यपद्धती किंवा कार्यप्रदर्शन हे जास्त सुधारतं. कारण कधी कधी आपण उगाचच कुणावर तरी चिडत असतो किंवा समोरचा काहीतरी बोलत असताना व्यत्यय आणत असतो. आणि अशा वेळी जर आपल्या बॉसनं किंवा आपल्या मैत्रिणीनं आपल्याला ही आपली चूक जर लक्षात आणून दिली तर आपल्याला लगेचच राग येतो आणि आपण पटकन काहीतरी प्रतिक्रिया देतो. तर असं न करता त्या फीडबॅक ऐकून घेणं आणि मग थोडासा विचार करून त्याला प्रतिसाद देणं हे जर आपल्याला जमायला लागलं तर एक उत्तम संवाद आपल्यामध्ये आणि त्या समोरच्या व्यक्तीमध्ये साधतो आणि एकंदरीतच काम चांगलं आणि जलद गतीनं आणि क्वालिटीचं गुणात्मक दर्जा आपल्या कामाचा सुधारतो असं मला वाटतं. आणि म्हणून अशी संवाद कौशल्य प्रत्येक आशाने शिकली पाहिजेत. म्हणजे आज जरी मी इथं बसून संवाद कौशल्याबद्दल तुम्हाला सांगत असले तरी मला सुद्धा याची जाणीव आहे की अजून मला पण सुधारण्याला भरपूर वाव आहे. तर असं रोज आपण एक छोटी गोष्ट एक एक पाऊल संवाद कौशल्य सुधारण्यासाठी टाकलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. डॉक्टर मॅम, मला असं विचारायचं होतं की बऱ्याचदा आपण संवाद कौशल्य वापरतो, मग ते वैयक्तिक ठिकाणी वापरतो, आपल्या घरामध्ये किंवा आणि नातेसंबंधामध्ये वापरतो, किंवा बऱ्याचदा आपण जिथे नोकरीला असतो किंवा आपल्या व्यवसाय करत असतो तिथेही वापरतो. पण ह्याचे फायदे नक्की कसे होत असतात? अगदी बरोबर आहे. आपण वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये दोन्हीकडे अशी संवाद कौशल्य वापरत असतो आणि त्याच्यामुळे काय फरक पडतो किंवा काय फायदा आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचा काय फायदा होऊ शकतो असं बघूया किंवा ह्याच्यामुळे काय फरक पडतो असं बघूया. पहिलं म्हणजे जर उत्तम संवाद तुम्ही साधू शकला तर तुमचे नातेसंबंध अधिक सशक्त आणि मजबूत होण्यासाठी संवाद कौशल्य खूप उपयोगी पडतात. कारण जेव्हा तुम्ही असं स्पष्ट आणि आस्थापूर्ण संवाद एकमेकांशी साधता किंवा अगदी जवळच्या नात्यांमध्ये तुम्ही असा संवाद करता तेव्हा त्या एकंदरीतच संबंधांमध्ये एक विश्वास आणि जवळीक आपण निर्माण करतो. आणि जेव्हा आपण इतरांचं चांगलं ऐकतो तेव्हा सुद्धा आपलं महत्त्व त्याच्या आयुष्यात एकदम आपण मौल्यवान व्यक्ती आहोत, महत्त्वाची व्यक्ती आहोत असं समोरच्याला वाटायला लागतं. आणि त्यामुळे आपले जे भावनिक संबंध आहेत ते अजून दृढ किंवा सखोल व्हायला संवाद कौशल्य आपल्याला मदत करतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, बऱ्याचदा वैयक्तिक आयुष्यामध्ये वादविवाद होत असतात आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर सुद्धा. तर अशा वेळी आणि अगदी इंटिमेट रिलेशनमध्ये सुद्धा असे वादविवाद होत असतात. पण जर तुमच्याजवळ अशी कौशल्य असतील तर ह्या वादविवादांचं लगेचच निराकरण, कारण भांड्याला भांडं लागणारच आहे, असं कुठलंच घर नाही आहे की जिथे अशा पद्धतीचे वादविवाद होत नाहीत. पण उत्तम संवाद कौशल्य असल्यामुळे आणि आंतरवैयक्तिक संबंध असल्यामुळे या वादविवादांचं पटकन निराकरण करणं सोपं जातं. कारण गैरसमज जरी झाले तरी ते गैरसमज आपण पटकन बोलून दूर करतो. किंवा बऱ्याचदा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे आपण बघितलं की अगदी स्पर्शासारखे काही गोष्टी असतील की जिथे शब्द काम करत नाहीत पण एक प्रेमाचा स्पर्श खूप काम करून जातो. तर अशा पद्धतीचं वादविवादांचं निराकरण करायला सुद्धा संवाद कौशल्य अतिशय उपयुक्त ठरतात. आणखीन वैयक्तिक आयुष्यामध्ये जी आपले संवाद कौशल्य कशी मदत करतात, तर संवाद कौशल्य जर उत्तम असतील तर एकंदरीतच सामाजिक जी आपली कौशल्य आहेत ती वाढवायला आपल्याला त्यांची मदत मिळते. कारण आपले विचार आपण जेव्हा स्पष्टपणे व्यक्त करायला लागतो तेव्हा अनेक मित्रमंडळींबरोबर जेव्हा आपण वावरत असतो किंवा नेटवर्किंग आपलं सोशल नेटवर्किंग चालू असतं किंवा काही सामाजिक क्रियाकलापांमध्ये आपण भाग घेत असतो, प्रोजेक्टमध्ये भाग घेत असतो, तर अशा गोष्टींमध्ये सहभागी व्हायला, नेतृत्व करायला ही संवाद कौशल्य आपल्याला मदत करतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सामाजिक मेळावा आहे तर त्याच्यामध्ये जर आपण असा उत्तम स्पष्ट आस्थापूर्ण संवाद जर साधला
साधायला लागलो इतर व्यक्तींशी, तर समोरची व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवण्याची शक्यता खूप कितीतरी पटीनं आपण वाढवत असतो. आणि पुढच्या वेळी जेव्हा अशा पद्धतीचं काही सोशल गॅदरिंग असतं तेव्हा आवर्जून आपली उपस्थिती अपेक्षित केली जाते किंवा काही बोलण्याची सुद्धा आपल्याला आपले विचार व्यक्त करण्याची संधी ही त्याच्यामुळे मिळत असते. त्यामुळे सामाजिक कौशल्य वाढवायला सुद्धा संवाद कौशल्यांचा आपल्याला उपयोग होतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण असे संवाद कौशल्य आत्मसात केलेले असतात तेव्हा एकंदरीतच आत्मविश्वासाची पातळी खूप सारी वाढलेली असते. म्हणजे जसं आपण म्हणतो की स्टेज डेअरिंग आलं की मोठ्या जनसमुदायाच्या बरोबर हाताळणी त्यांची करणं हे आपल्याला सहज अगदी जमायला लागतं आणि त्यामुळे प्रभावीपणे आपण व्यक्त होतो आणि सकारात्मक असे अभिप्राय जेव्हा आपण प्राप्त करतो म्हणजे आत्मविश्वास वाढलेला असतो तेव्हा एकंदरीतच आपलाच आत्मसन्मान आपल्या नजरेमध्ये वाढलेला असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या गटचर्चेमध्ये आपण एखादी कल्पना यशस्वीपणे मांडतो आणि मग त्याच्यामुळे भविष्यातल्या परस्पर संवादासाठी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढलेला असतो आणि म्हणूनच आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा हा संवाद कौशल्य अतिशय उपयोगी पडतात. आता आपण वैयक्तिक आयुष्यामध्ये संवाद कौशल्य आपल्याला कशी उपयोगी पडतात हे पाहिलं. आता थोडंसं व्यावसायिक आयुष्यामध्ये किंवा संस्थात्मक आपलं जे काम असतं अशा ठिकाणी संवाद कौशल्य आपल्याला कशी उपयोगी पडतात हे आपण पाहूया. पहिलं जे उपयोग आहे संवाद कौशल्याचा ते म्हणजे संघ बांधणी, टीमवर्क आपलं जे आहे ते आणि एकंदरीतच सहयोग सुधारण्यासाठी संवाद कौशल्याचा आपल्याला खूप उपयोग होतो. कारण कोणत्याही कामाच्या ठिकाणी असं प्रभावी संप्रेषण किंवा संवाद म्हणजे ही यशस्वी टीमवर्कची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. जिथं स्पष्ट सूचना किंवा ॲक्टिव्ह लिसनिंग असतं आणि खुला संवाद मोकळेपणानं जिथे संवाद असतो तिथे गैरसमजांना वाट नसते, गैरसमज टाळले जातात आणि एकंदरीतच एकमेकांमधलं सहकार्य वाढवायला अशा पद्धतीचं कौशल्य हे खूप उपयोगी पडतं. जसं एखाद्या प्रकल्पावर आपण काम करत असतो तेव्हा त्या प्रकल्पाची जी एकंदरीतच भूमिका आहे किंवा कालमर्यादा आहेत, अपेक्षा आहे याच्याबद्दल जेव्हा स्पष्ट असं संप्रेषण असतं तेव्हा मग तो प्रकल्पाची अंमलबजावणी अतिशय चांगली होणार हे आपण सुनिश्चित करत असतो. त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे की टीमवर्क आणि सहयोग. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की नेतृत्व क्षमता या संवाद कौशल्यामुळे वाढायला मदत होते. म्हणजे नेत्यांना त्यांच्या संघांमध्ये प्रेरणा किंवा मार्गदर्शन हे करावं लागतं आणि मग जो नेता असा चांगला संवाद आपल्या संघातल्या कार्यकर्त्यांशी साधू शकतो किंवा त्या संघातल्या कार्यकर्त्यांचं चांगल्या पद्धतीनं जो ऐकू शकतो आणि एकंदरीतच एक अपेक्षा तो चांगली व्यक्त करतो संवाद कौशल्याच्या माध्यमानं, तेव्हा असा नेतृत्व करणारा नेता त्या संघाला खूप पुढे घेऊन जातो आणि त्या संघाची कामगिरी अशा नेतृत्वामुळे खूप चांगली होते आणि इतरांपेक्षा हा संघ अधिक उठून दिसतो हे काही सांगायला नको. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा व्यवस्थापक जेव्हा त्याच्या एखाद्या प्रोजेक्टची उद्दिष्ट जेव्हा अत्यंत प्रभावी संप्रेषणाचा वापर करून करतो तेव्हा त्यातल्या टीममधल्या सगळ्या लोकांना त्याचं व्यवस्थित आकलन होतं आणि मग ते जोमानं कामाला लागतात आणि मग अशामुळे त्या कामामध्ये समाधान आणि गुणवत्तापूर्ण काम होण्याचे चान्सेस संधी बरीच वाढतात. त्यामुळे नेतृत्व क्षमता वाढवणे यासाठीही संवाद कौशल्याचा उपयोग होतो. आणि जेव्हा अशी नेतृत्वाची संधी आपल्याकडे येते त्यामुळे आपोआपच आपल्या करिअरच्या संधीसुद्धा वाढसुद्धा अगदी सुलभ पद्धतीने होतात. कारण आपलं जेवढं संप्रेषण कौशल्य चांगलं तेवढं नियोक्त्यांद्वारे अत्यंत त्याला मूल्य त्याचं खूप मोठं आहे. कारण अशी संवाद कौशल्य असल्यामुळे नेटवर्किंग किंवा सादरीकरण आणि वेगवेगळ्या वाटाघाटी कराव्या लागतात व्यवसायादरम्यान. तर या वाटाघाटींसाठी ही संवाद कौशल्य फार महत्त्वाची ठरतात. जे लोक त्यांच्या कल्पना अशा प्रभावीपणे संवाद मार्फत पुढे मांडतात त्यांना पदोन्नती किंवा नेतृत्वाची भूमिका मिळण्याची शक्यता सुद्धा अधिक येते. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादी मीटिंग आहे, एखादं प्रेझेंटेशन आहे आणि त्या दरम्यान जेव्हा एखादा व्यक्ती किंवा कर्मचारी चांगला संवाद साधतो तर
अशी व्यक्ती त्या व्यवस्थापनाच्या खूप चांगली लक्षात राहते आणि मग पुढे असा काही उत्पादकता वाढवणे किंवा काही वेगळ्या देशांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय किंवा देश पातळीवर असं काही सादरीकरण करायचं असतं, काही भूमिका आपल्या ऑर्गनायझेशनची मांडायची असते, तेव्हा अशा कर्मचाऱ्याला संधी दिली जाते. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की एकंदरीतच संवाद कौशल्याचे असे व्यावसायिक आपली कौशल्य वाढवण्यासाठी कसा उपयोग होतो. आणि ह्याच्यातच एक शेवटचा मुद्दा हा आहे की वेगवेगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी सुद्धा संवाद कौशल्य ही अतिशय मदत करतात. कारण जेव्हा काही प्रॉब्लेम येतात तेव्हा आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळे डिस्कशन्स करावी लागतात, वेगवेगळे संवाद वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला साधावा लागतो किंवा वेगवेगळ्या आयडियाज आपल्याला कल्पना मांडाव्या लागतात सगळ्यांपुढे, किंवा कधी कधी वादाचे मुद्दे असतात तिथे निगोसिएशन्स करावी लागतात किंवा दुसऱ्यांना एखादी गोष्ट पटवून द्यावी लागते. तर अशा जर गोष्टी आपण संवाद कौशल्याच्या माध्यमानं साधल्या तर अनेक अडीअडचणींवर पण मात करण्यासाठी आपल्याला अशा संवाद कौशल्याचा उपयोग होतो. डॉक्टर मॅम, मला असं एक विचारायचं होतं की तुम्हाला तुमच्या अनुभवातून किंवा एखादी अशी प्रेरणादायी घटना सांगायची आहे का की जिथं संवाद कौशल्यामुळं एखाद्या समस्येचं नाही का निराकरण झालं, असं काही सांगता येईल का तुम्हाला? हो, खरं तर शासकीय अधिकारी म्हणून काम करताना मला वेळोवेळी संवाद कौशल्याचा खूप उपयोग झालेला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मी महसूल खात्यामध्ये जवळजवळ 22 वर्ष काम केलं आणि सतत लोकांचा राबता असणारं तो एक शासनाचा विभाग आहे. त्यामुळे आणि विविध पदांवर काम करत असताना कायमच ह्या संवाद कौशल्याचा मला उपयोग झालेला आहे. बऱ्याचदा शासकीय कार्यालयामध्ये कोणताही व्यक्ती किंवा एक सामान्य व्यक्ती जेव्हा शासकीय कार्यालयामध्ये जाते तेव्हा ती काहीतरी अडचणीत बऱ्याचदा पडलेली असते आणि त्या अडचणींचं निराकरण हे शासनानं करावं असं त्यांना वाटत असतं. आणि बऱ्याचदा जर आपण त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधला नाही, त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही तर ती अडचणीचं निराकरण तर खूपच दूर राहतं, उलट आपण त्या अडचणीमध्ये भरच टाकत असतो असा माझा अनुभव आहे. आणि म्हणून विशेषतः शासनामध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही संवाद कौशल्य योग्य पद्धतीनं वापरणं ही खूप महत्त्वाची आहे. ही अगदी माझ्या नोकरीला लागले त्यावेळेची अगदी सुरुवातीची गोष्ट आहे. मी एका तहसील ऑफिसमध्ये तहसीलदार म्हणून काम करत होते तेव्हा, आणि साधारण जेवायची वेळ होती आणि मी आता जेवायला बसणार होते आणि डबा उघडणार होते, त्यामुळे केबिनचं दार शिपाई बंद करून घ्यायला लागला होता. तेवढ्यात एक म्हातारी व्यक्ती म्हणजे जवळजवळ 60-65 वय असणारी व्यक्ती अतिशय रागावून आणि तणतणत ही माझ्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे तो शिपाई त्यांना हटकत होता, पण त्याचा एकंदरीत आविर्भाव बघून असं वाटलं नाही की त्याच्यासाठी दरवाजे केबिनचे बंद करावेत, म्हणून त्याला आत यायला सांगितलं. शिपाई माझ्याकडे आवासून बघत होता की हे काय, आता तुम्ही एवढ्या मोठ्या अधिकारी आणि आता डबा खायचं सोडून ह्याला कशाला वेळ देता आहे. पण मला असं वाटलं की ते करणं योग्य नाही आणि एक जबाबदार अधिकारी म्हणून अशा वेळी त्या व्यक्तीचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं वाटलं. ती म्हातारी व्यक्ती बघून खरं तर मला माझ्या आजोबांचीच आठवण आलेली होती आणि म्हणजे तोच विचार होता की अशा वेळी जर ते इथं असते तर मी काय केलं असतं, अशा विचारानं मी त्यांना आत घेतलं. आणि त्याचा आवाज अतिशय चढलेला होता आणि खूप तणतण करत होता. तर मी त्यांना म्हटलं की मी तुमचं सगळं ऐकून घेणार आहे, पण आधी 2 मिनिटं बसा, आणि शिपायाला पाणी आणायला सांगितलं. म्हणजे आपण देहबोलीबद्दल बघितलेलं आहे, त्या अनुषंगानं मी सांगते की अशा वेळी एखादा व्यक्ती जेव्हा रागात आलेला असतो तेव्हा त्या रागाला शांत करणं आणि त्याच्यासाठी उपाय शोधणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्या बोलण्याच्या टोनवरनं, आवाजाच्या पट्टीवरनं आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की आता त्याला शांत करायला पाहिजे. तर पहिल्यांदा त्याला बसायला जागा दिली. कदाचित शासकीय कार्यालयामध्ये असं साहेबांनी आदरपूर्वक बसवणं हे पण त्याला कदाचित अपेक्षित नव्हतं, त्यामुळे त्याला बसायला दिला आणि पहिल्यांदा पाणी प्यायला दिल्यानंतर त्याची निम्मी जो काही टोन होता तो एकदम खाली झाला. तो खरंच त्या पाण्याने शांत केलं त्याला. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला त्याची अडचण विचारली. आता अडचण विचारल्यानंतर मला असं लक्षात आलं, म्हणजे एकतर मी ते व्यवस्थित ऐकणं हे महत्त्वाचं होतं. आणि माझ्या असं लक्षात आलं, तो असं म्हणाला की मॅडम गेले महिनाभर मी या कॅम्पसमध्ये ऑफिसच्या
तुमच्या फिरतो आहे आणि मला कोणीही योग्य ती माहिती सांगत नाही आहे. जेव्हा त्याची माहिती सांगितली तेव्हा मला असं लक्षात आलं की त्याचं काम जे होतं ते तहसीलदार ऑफिसशी निगडीत नव्हतं, तर मोजणी खात्याशी त्याचं काम निगडीत होतं आणि ते पण ऑफिस आमच्याच कॅम्पसमध्ये होतं. पण कदाचित गेले महिनाभर त्याची जी काही अडचण आहे ती नीट न ऐकल्यामुळे तुझं काम तहसील ऑफिसमध्ये नाही आहे तर मोजणी खात्याच्या ऑफिसमध्ये आहे, हे पण त्याला लक्षात आलं नव्हतं किंवा कोणीही अन्य व्यक्तींनी त्याच्या हे लक्षात आणून दिलं नव्हतं. म्हणजे खरं तर त्या दिवशी मी त्याचं कोणतंही काम केलं नव्हतं, माझ्या अखत्यारीतच नव्हतं, पण केवळ शांतपणे ऐकून घेतलं आणि मग त्याला फक्त आणखीन एक गोष्ट केली की माझा शिपाई त्याच्या बरोबर दिला आणि त्याला सांगितलं की तू मोजणी खात्यात त्या आजोबांना घेऊन जा आणि साहेबांची गाठ घालून दे. म्हणजे माझी अगदी खरं तर ही नॉर्मल, म्हणजे कोणीही करायला पाहिजे अशीच कृती होती, पण ही छोटीशी कृती मी जेव्हा आठवते तेव्हा मला असं वाटतं की माझ्यातल्या संवाद कौशल्याचा मी योग्य पद्धतीनं उपयोग केला, ॲक्टिव्ह लिसनिंग केलं आणि त्यामुळे मी त्याचं काम जरी केलं नसलं तरी सुद्धा तो आनंदानं माझ्या इथून बाहेर पडला. तर अशा पद्धतीनं तुम्हाला वेळोवेळी म्हणजे वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये संवाद कौशल्याची खूप मदत होते असं मला आवर्जून सांगायचं आहे. आणि आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत आपल्यातली संवाद कौशल्य वाढवण्यासाठी आपल्या प्रत्येकानं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे मॅम. आशा संवाद या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला डॉक्टर मॅमनी संवाद कौशल्य या बाबतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, भाग 1 मध्येही भाग 2 मध्येही. आणि आपण या प्रत्येक गोष्टीचा संवाद कौशल्याच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टींचा अगदी मनापासून प्रत्येक गोष्ट दररोज करत राहा, दररोज अंमलात आणा. दररोज अंमलात आणलं की संवाद कौशल्याच्या या सगळ्या गोष्टी तुमच्या हळूहळू त्याच्यामध्ये त्याची गुणवत्ता वाढत जाईल आणि त्याचा प्रभावी सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये, मग ते वैयक्तिक जीवनामध्ये असो किंवा मग तुम्ही जिथं काम करता तिथं असो, तुम्हाला नक्कीच मिळेल. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला इथं नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे तुम्ही कमेंट करत राहा. या व्हिडिओच्या सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये जर तुम्ही कुठलेही मेसेजेस, तुमच्या प्रतिक्रिया मांडल्या, तुमच्या अडचणी मांडल्या, तुम्हाला पुढं काय बघायला आवडेल, कुठल्या टॉपिक्सवरती आम्ही असे पॉडकास्ट घेऊ, अशा काही सुचवायच्या असतील गोष्टी तरी तुम्ही तिथं सुचवू शकता. कृपया तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आम्ही त्याला नक्की प्रतिसाद देऊ. आपल्या भाग 1 मध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या संवाद कौशल्याच्या बाबतीत, भाग 2 मध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या संवाद कौशल्याच्या बाबतीत. ही प्रत्येक गोष्ट माझ्या मते आपल्या आशा सेविकांनी आणि बाकी हेल्थ रिलेटेड जेवढे पण कर्मचारी आहेत त्यांनी त्या गोष्टी नक्कीच नमूद करून ठेवल्या असतील की आपण हे संवाद कौशल्य कसं वाढवता येईल, कसं काय करता येईल. आणि आपण आपला मौल्यवान वेळ या आपल्या आशा सेविकांसाठी आणि हेल्थ रिलेटेड कर्मचाऱ्यांसाठी दिलात, त्याबद्दल आपले खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद.